सुरुवातीला मुळामध्येच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेतून काम करणारा स्वयंसेवक म्हणून कामाला तशी सुरुवात, परंतु राजकीय जीवनाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती 1992 सालच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान आणि त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि शिवाय या भागामध्ये गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सामाजिक कामाला सुरुवात म्हणता येईल. आम्ही सर्व मित्रपरिवार म्हणून 1992-93 साली या भागामध्ये गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आम्ही काम सुरू केलं आणि मग या सगळ्या गोष्टी कुठेतरी मग एकत्र येत गेल्या आणि पुढचा इथपर्यंतचा प्रवास हा सगळा याच माध्यमातून झाला. तर विशेषतः महानगरपालिकेमध्ये या भागातील नागरिकांनी आतापर्यंत 2 वेळा मला काम करण्याची संधी मिळवून दिली. त्यामध्ये अनेक प्रकारचं विकासाची कामं करण्यामध्ये मला यश आलं. विशेषतः पौड रस्त्यावरती आपण सर्वजण जाणता की वाहतुकीचा ताण हा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे या भागामध्ये अनेक महाविद्यालय, अनेक शाळा, मोठी बाजारपेठ निर्माण झालेली आहे आणि यामुळेच वाहतुकीला फार मोठा ताण वाहतुकीवरती असल्याचं जाणवतं. ज्येष्ठ नागरिकांना, विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुद्धा अत्यंत शक्तीचे प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे याकरता एक पादचारी भुयारी मार्ग या ठिकाणी असावा म्हणून विशेषतः एक चांगला प्रकारचं कामाचा पाठपुरावा करून आज ते काम मार्गी लागलेलं आहे आणि त्यामुळे भुयारी मार्गाचा निश्चितपणे भविष्यामध्ये चांगला उपयोग या निमित्तानं नागरिकांना होईल असं मला वाटतं. शिवाय या ठिकाणी असलेले अनेक मूलभूत गरजा ज्या आहेत, पाण्याची असेल, रस्ते जे असेल किंवा अनेक त्याच्या संबंधितल्या नागरिकांच्या दैनंदिन ज्या काही अडचणीच्या संदर्भामध्ये प्रश्न असतील त्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आलो. या भागामध्ये एक उद्यानाचं काम चालू आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राचं काम नुकतंच आता पूर्ण झालंय. तरुणांसाठी व्यायामशाळा असावी ती सुद्धा आता पूर्ण झाली. त्यामुळे ही सगळी कामं करत असताना या भागातील नागरिकांना रोजच्या त्यांच्या जीवनामध्ये काही समस्या, अडचणी जाणवू नयेत यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे मी काम करते. निश्चितपणे ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये ज्या पक्षाची सत्ता असते किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून या शहराच्या विकासासाठी त्यांनी जे करायला हवं ते मला वाटतं इथून मागच्या काळामध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये इथून मग आपण पाहिलं तर सातत्याने गेले अनेक वर्ष महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. परंतु पुण्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा असल्या पाहिजेत, एक नियोजनबद्ध विकास हा शहराचा झाला पाहिजे, तो कुठेही झालेला जाणवत नाही. याचा अर्थ आम्ही आमची जबाबदारी टाळत नाही. एक विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आम्ही तेवढेच जबाबदार आहोत. परंतु यामध्ये भविष्यामध्ये या शहराचा अगदी नियोजनबद्ध विकास होण्यासाठी आम्ही मात्र कटिबद्ध आहोत. आपल्यालाही सर्वांना माहिती की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. पुण्याला आपण सांस्कृतिक राजधानी म्हणतो आणि पुण्यामध्ये आपण पाहतो की फार मोठ्या प्रमाणामध्ये आता हिंजवडी सारख्या ठिकाणी असेल किंवा खराडी सारख्या ठिकाणी असेल आयटी पार्क ही मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहिलेली आहे. त्यामुळे साहजिकच पुण्यामध्ये शिकायला बाहेरून येणारे विद्यार्थी असतील, नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं आलेले नागरिक असतील, हे सगळं आपण पाहता पुण्याची लोकसंख्या गेल्या अनेक वर्षामध्ये आपण जर आलेख पाहिलं तर झपाट्याने वाढलेली आहे. त्यामुळे साहजिकच या पुणे शहरामध्ये छोटं असलेलं पुणे शहर आज एक महानगर झालेलं आहे. त्यामुळे या पुणे शहरामध्ये ज्या काही आपण सुविधा नागरिकांना पुरवतो त्याच्यावरती साहजिकच ताण निर्माण झालेला आहे. त्यामुळे हे सगळा विचार करता भविष्यामध्ये हे सगळं लक्षात घेऊनच पुण्याचा विकास करणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो की पुण्यामध्ये वाहतुकीची सगळ्यात मोठी समस्या वाहतुकीची आहे. आज पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. आपण मुंबईचं उदाहरण घ्या. मुंबईमध्ये आज कमीत कमी 50% वरती लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. मग ती बेस्ट असेल, मेट्रो असेल, या सगळ्या प्रकारात आपण पाहतो की त्यामुळे मुंबईमध्ये इतकं मोठं शहर असताना सुद्धा वाहतुकीची शिस्तबद्ध आपण यंत्रणा पाहतो. पण पुण्यामध्ये झालंय, पुणे हे बकाल झालंय. यामध्ये कुठेही आज पाहतो की आपल्या बसेस असतील, मेट्रोचा प्रयत्न चालू आहे. पुणे महानगरपालिकेने तो प्रस्ताव मान्य करून शासनाकडे पाठवला आहे. परंतु आज हे सत्ताधारी पुण्यामध्ये तेच आहेत, राज्यात आहेत, केंद्रात आहेत. परंतु मेट्रो सारखा प्रोजेक्ट यानंतर पुढे काहीच त्याचं झालं हे काही कळत नाही. त्याला अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या कुठेही तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे पुणेकरांचा विषय खरं तर हे सरकार असेल किंवा शासनकर्ते नक्कीच उदासीन असं म्हणावं लागेल. त्यामुळे भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार करता मुळामध्ये ज्या पायाभूत सुविधा आहेत, आपण पाहिलं की बीआरडीचा प्रोजेक्ट राबवला, तो फेल गेला. त्यानंतर आता आपण पाहतो की बसेसच्या खरेदीच्या संदर्भात अनेक वाद निर्माण होतात. परंतु खऱ्या अर्थानं पुणेकरांची गरज जी आहे की ती वाहतूक व्यवस्था जी आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाल्याशिवाय मला वाटतं पुण्यातल्या वाहतुकीचा जी समस्या, वाहतुकीच्या संदर्भात जे प्रश्न समस्या ती सुटणार नाही.
आपण जगामध्ये अनेक ठिकाणी पाहतो की फार मोठ्या मोठ्या जगामधली जी मोठी मोठी शहरं असते त्या ठिकाणी आपण पाहतो की इतका गेल्यानंतर हेवा वाटतो की माझं शहर हे असं असावं, माझं पुणे हे असं असावं. त्यामुळं आपण सिंगापूरला जाऊ, शांघायला जाऊ, आपण पाहतो की माझं पुणे असं का नाही. हे केवळ एका कुठल्या शासनकर्त्याची राज्यकर्त्याची जबाबदारी नाही. आपण सर्व मिळून भविष्यामध्ये हे पुणे माझं जगाच्या नकाशावरती एक चांगलं शहर म्हणून कसं होईल यासाठी प्रयत्न करूयात. त्यामध्ये अनेक विषयात मी मगाशी म्हणलं तसं की वाहतुकीचा प्रश्न आहे, त्यानंतर पुण्यामध्ये जो बकालपणा झाला बांधकामाच्या संदर्भामध्ये आपण पाहतो की पुण्याचा जो आजूबाजूचा परिसर आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायती असतानाच्या काळामध्ये जी अवाढव्य बांधकामं झाली, बेकायदेशीर बांधकामं झाली, त्यामुळे अनेक नागरी प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. पुण्यातला सगळ्यात मोठा प्रश्न की आपण पाहतो की जर्मन बेकरी सारख्या ठिकाणी पुण्यामध्ये बॉम्बस्फोट होतो. म्हणजे पुणे हे आज सुरक्षित नाही. पुण्यामध्ये आज ज्या पद्धतीने विकास इतक्या वर्षामध्ये महानगरपालिकेनंतर अस्तित्व आल्यानंतर व्हायला पाहिजे तोही आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे निश्चितपणे भविष्यामध्ये जर महानगरपालिकेमध्ये आमची भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेना युतीची जर सत्ता आली तर निश्चितपणे पुण्याचा एक चांगला विकास या ठिकाणी घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, वचनबद्ध आहोत.